माझं श्रीमंताला सांगणं आहे की मुली तुम्ही गरिबाच्या घरी द्या. वैष्णवीच्या वडिलानं एवढं दिलं आणि काय मिळालं? जवळचं सगळंच गेलं आणि पोटचाही गोळा गेला. काय मिळालं? म्हणून तुम्ही गरिबाच्या घरी मुलगी द्या, गरीब कुटुंबामध्ये द्या. तुमची मुलगी सुखानं जगेल, आनंदानं जगेल, तिला माणुसकी, जिव्हाळा, प्रेम मिळेल आणि आनंद आणि सुख तिच्या पायाशी लोळण घेईल. एवढी सुखामध्ये तुमची पोरगी राहील. पण श्रीमंत लोक मनानं लय भिकारडी असतात. यायला पैसा आणि पैसाच दिसते, श्रीमंतीच दिसते. अरे माणसाकडं जिव्हाळा, प्रेम असायला पाहिजेत. आणि हे कोणाकडं असते? फक्त आणि फक्त गरिबाकडं असते. आणि गरीब श्रीमंताची पोरगी दिली घरात, तिच्यावर जीव ओवाळून टाकतात की बाबा तिच्या मुलीनं इथलं दिलं, तिला तकलीफ देऊ नका. सुख दुःख झालं तर जिव्हाळ्यानं तिला विचारपूस करतात, तिला किती आनंद देतात. पण श्रीमंत लोक असे करत नाहीत. श्रीमंतीकडे फातात आणि सगळा जीवनाचा उन्हाळा करून टाकतात. मुलगी बी जगायची ते जगत नाही. मग काय मिळवता तुम्ही? आणि एकच मी आता तुम्हाला सांगते की गरिबाच्या घरी मुली द्या. आणि गरिबाला जर तुम्ही एवढं दिलं तर ते सुखानं जगल, तुम्ही सुखानं जगशाल, तुमची पोरगी सुखानं जगल. बस एवढंच सांगते मी.